सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव जवळपास संपल्यात जमा झाल्याची चर्चा सुरू असतानाच स्वाईन फ्लूमुळे 50 वर्षीय पुरुष तर दिंडोरीतील 42 वर्षीय महिला अशा दोघांचा मृत्यू झाला असून नाशिकमधील स्वाईन फ्लू बळींची संख्या 8 वर पोहोचली आहे। जानेवारीपासून आतापर्यंत शहरात 28 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे। 2020 व 21 मध्ये स्वाईन फ्लूने नाशिक शहरात कहर केला होता। त्यानंतर 2022 व 23 मध्ये स्वाईन फ्लूची लाट पूर्णपणे ओसरली होती, परंतु नाशिकमध्ये जानेवारी 2024 मध्ये रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे। जानेवारी ते एप्रिलमध्ये स्वाईन फ्लूचे एकूण 23 रुग्ण आढळले। एप्रिलमध्ये जेलरोड येथे 59 वर्षीय डॉक्टरचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला होता, तर मे मध्ये सिन्नरमधील दातली गाव येथील एका 63 वर्षीय महिला, मालेगाव येथील 65 वर्षीय व्यक्ती, 29 वर्षीय महिला, निफाड येथील 68 वर्षीय महिला, कोपरगाव येथील 65 वर्षीय महिलेचा नाशिकमध्ये मृत्यू झाला आहे। मागील आठवड्यात जेलरोड भागातील 58 वर्षीय सेवानिवृत्त एअरफोर्स कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता। दिंडोरीतील 42 वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लू नंतर मृत्यू झाला आहे। शहरात 28 जणांना स्वाईन फ्लूची बाधा झाली आहे। शहरात स्वाईन फ्लूची स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तानाजी चव्हाण यांनी केला आहे। जागर जनस्थानसाठी अश्विनी बोराडेसह ब्युरो रिपोर्ट नाशिक।